मस्त उपस्थित नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय मित्रांनो, समाज बांधवांनो, या पावसाळी या मोठ्या वसंत ऋतूच्या या आगमनानं आणि या येणाऱ्या या पावसाच्या एक प्रकारच्या मान्सूनच्या या पिरियडमध्ये एक आल्हाददायक आणि मोठं निसर्ग सौंदर्य असं फुललेलं आणि निसर्गाच्या या सानिध्यामध्ये एक प्रकारचा मोठा पावसांच्या सरी आणि पावसांच्या माध्यमातून येणारे ते तुषार, तो एक वर्षा ऋतूतला एक मोठा पावसांचा कोसळणाऱ्या धबधबे, पावसाळी एक प्रकारचं वातावरण हे मनाला खूप आनंद देऊन जातं. आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ह्या वर्षा ऋतूच्या आगमनानं एक प्रकारचं मोठं चैतन्यमय असं वातावरण या सृष्टीमध्ये निर्माण झालेलं आहे. अशातच आमचे लाडके लोकप्रिय प्रतिनिधी दिलीप वाघमारे यांनी आमच्याशी संपर्क केला आणि एक जीवनातली एक अनोखी भेट अशी आम्हाला निदर्शनास आणून दिली आणि ती आपणासमोर मी या माझ्या मनोगताच्या वतीनं मी या ठिकाणी व्यक्त करतोय. मित्रांनो, जीवन जगत असताना माणसाला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आपल्या रोजीरोटीची तलाश असते आणि रोजीरोटीच्या तलाशमध्ये तो माणूस निघतो. सकाळी घर सोडतो आणि संध्याकाळी परत येतो. कोण आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं, कोण कामाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं एक प्रकारची आपल्या उदरनिर्वाहाची काळजी असते आणि त्याच माध्यमातून एक अनोखं असं एक वेगळं की लक्ष वेधून घेणारं एक दिलीप वाघमारे यांच्या दृष्टीपटलावर ते एक चित्र उमटलं आणि त्यांनी ते आपल्या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं इतकं वेध घेऊन आणि अचूकपणे टिपलं आहे की ते खरोखर मनोमन असं मनाला वेध घेणार आहे. आणि त्यानिमित्तानं आपल्या पोटाच्या उदरनिर्वाहाच्या माध्यमातून भटकंती करत मेंढपाळाचा व्यवसाय त्यामध्ये गावोगावी जाऊन आपल्या उदरनिर्वाहाच्या माध्यमातून आपलं कुटुंब चालवत एक वेगळा आनंद या आयुष्यामध्ये ते उपभोगणारे हा एक समाज आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं ज्या गावामध्ये ते जातात त्या ठिकाणी आपल्या मेंढपाळासहित आपल्या लवाजमा घोड्यांचा असेल, त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जे मिळेल त्या पद्धतीनं रोजीरोटी घेऊन खाऊन आनंद व्यक्त करतात. आणि अशा उदरनिर्वाहाच्या ह्या कुटुंबाच्या ह्या रेलचेलमध्ये मोठ्या धावपळीच्या ह्या युगामध्ये माणूस फ्लॅटमध्ये राहतोय, कोण बंगलो प्लॉटमध्ये राहतोय, परंतु हे थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा सगळ्यांचा मुकाबला करत आपला एक आनंद ह्या भटकंतीच्या माध्यमातून शोधत आपलं जीवन आपलं त्या पद्धतीनं चालवतात. हा एक वेगळा अनुभव आणि वेगळा आनंद आयुष्यामध्ये जे आपल्याला मिळवल्याचं एक प्रकारे आपल्या निदर्शनास येते. आपल्या या नेत्रांनी आपण पाहतोय की त्यांना या पद्धतीनं त्रास सहन होत असेल, परंतु त्याच्यामध्ये त्यांचा आनंद दडलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचा आनंद लपलेला आहे. आणि म्हणूनच आज आपण या मोबाईलच्या आणि संगणकाच्या युगामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं इन्स्टंट जीवन जगत असताना अशा पद्धतीच्या जीवनामध्ये एक खराखुरा आनंद त्यांनी आत्मसात करत एक समाज उपयोग दृष्टिकोनातनं व्यावसायिक एक प्रकारचा उदरनिर्वाह करत आपला चरितार्थ करत गावोगावी जाऊन जे मिळेल त्यात आपल्याला जे आनंद व्यक्त होतो आहे, आपल्या पोटाला जे मिळते ते परमेश्वराकडनं मिळालेले एक प्रकारचं ते आपली रिस्क आहे, ती आपली रोजीरोटी आहे, असा धन्यता परमेश्वराची मानून त्याचे आभार व्यक्त करत आपलं जीवन व्यतीत करतायत. ह्याच्यासारखा जगामध्ये दुसरा आनंद कुठला नाही. म्हणूनच हे कुटुंबाची उदरनिर्वाहाच्या माध्यमातून आपल्या पोटाच्या शोधामध्ये एक प्रकारचा आनंद शोधत एक प्रकारचा आनंद व्यक्त करत ह्या कुटुंबांना एक प्रकारचं ईश्वरानं चांगलं बळ द्यावं, त्यांना हिंमत द्यावी, समाजानं त्यांच्यावर दृष्टिकोन टाकावा आणि त्याच्यातनं बोध घ्यावा की या इन्स्टंट जगामध्ये आपण कितीतरी मोठ्या बंगलो फ्लॅट, पंखे, AC याच्या शोधामध्ये ह्यांनासुद्धा किती आनंद व्यक्त होतो आहे, त्याच्यात आपण किती समाधान शोधलं पाहिजे याचा कुठंतरी एक प्रकारचा मेळ बसवून आपण आपल्या जीवनाचा दृष्टिकोनाचा फोकस जरा यांच्यावर टाकला, तर आपल्याही आत्म्याला समाधान मिळेल, आपल्याही मनाला समाधानाची एक परिभाषा कळेल.
एवढंच या दृष्टिकोनातून मला सांगायचं आहे. म्हणून मी परमेश्वराजवळ हे म्हणतोय, परमेश्वर ईश्वरा ह्या विधात्याजवळ एक अशी किमया आहे की ती कुणालाही लवकर उलगडत नाही, परंतु आनंद मिळवण्यासाठी जो तो आपापल्या आपल्या पद्धतीनं आपली परिक्रमा करत आहे. हा एक विशेष प्रकारचा एक अलौकिक एक प्रकारचा विचार या ठिकाणी दिलीप वाघमारे यांनी आमच्यापुढे मांडला. आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की परमेश्वरा, ये ईश्वरा, ये अल्लाह, ऐसे भी हर रंग में तेरा रंग समझने आए, ऐसे भी हर रंग में तेरा रंग समझना आए, जब तू फिरे उम्मीदों पे तेरा रंग समझना आए. म्हणून एवढंच सांगायचं आहे की रूखी सूखी जो मिले पेट भरने के लिए, रूखी सूखी जो मिले पेट भरने के लिए, काफी है 2 गज जमीन जीने मरने के लिए. एवढंच मला या कुटुंबाच्या बाबतीत खूप आपुलकी वाटते, जिव्हाळा वाटतो, आस्था वाटते. ह्या समाजाबद्दल एक मोठं अलौकिक प्रेम वाटतं आणि त्यांच्या बाबतीत मला खूप एक प्रकारचं विशेष कुतूहल वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक कार्यकर्ते आजमबाई आतार, लोणंद.